नमस्कार मंडळी, कशी हा सर्व? चांगले ना? मी पण चांगलीच आहे। तर 4-5 दिवस झालेले आहेत, तर सॉरी म्हणते सगळ्यांना। मी माझे व्हिडिओ काय आले नाही आहेत, पण मी ना व्हिडिओ काढून ठेवलेले आहेत हे, पण ना आता काय सांगू तुम्हाला, बरं आहे आता। तर ठीक आहे, तर मी ना काय केलेलं आहे, हे जे वरती हे वाढवण आहे ना, सगळी वरती आणलेलं आहे वाढू घालायसाठी, कारण खूप छान मस्त ऊन पडले होतं वरती। आणि कसं ऊन पडलं ना, उन्हाचा खूप फायदा घ्यावा लागतो। तर गाद्या पण आणल्या होत्या वरती वाढू घालायला। आणि त्याच्यानंतर तुम्ही सतरंज्या बघितलेल्याच असतील, तर ते ऑनलाईनवरून आणलेले आहे। त्याचा कलर खूप आवडला मला, त्याच्यामुळे ते घेतलेले आहेत मी। तर चला जाऊ द्या असो। तर तुम्हाला माहितीच आहे, मी घरातली साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे। सुरुवात म्हणजे काय, आता माझं बऱ्याचपैकी खूप सारं स्वच्छ केलेलं आहे मी घरातलं, पण ना एवढा व्हिडिओ काही काढणं होत नाही त्याच्यामुळं, कारण माझ्या मोबाईलवर स्टोरेज खूप कमी आहे। तर थोडंच निघते याच्यामध्ये रेकॉर्डिंग आणि शूटिंग, ब्लॉगिंग। तर त्याच्यामुळे मी जास्त काढत नाही। आणि त्याच्यानंतर आहे ना, मी वरती आलेली आहे। तर 4 वाजले होते, तर म्हटलं एकदा दाढी आहेत ना, त्याच्यावर एकदा हात फिरून घ्या म्हटलं, काही असं खडेगिडे तर मी काढू शकते असं मला वाटलं। त्याच्यानंतर मी इथे आलेली आहे वरती आणि डाळ निवडत आहे। त्याच्यानंतर आहे ना, डाळ निवडल्याच्या नंतर आहे ना, तर मग म्हटलं हे घरात ठेवून द्यावं म्हटलं, कारण कसं संध्याकाळी आपण जर हे बाहेर ठेवलं असतं ना, तर ते कसं माहिती का, वातावरण झाले असते किंवा त्याला हवे नाही ना, थंडेगार पडतात, मग त्याच्यामुळे डबल पुन्हा मग ते त्याच्यामध्ये मग ते काही होतं त्याच्यामुळं। तर मी आणलेले आहे ते घरात। तर बघू शकतो संध्याकाळचं वातावरण किती मस्त वाढ झालेलं आहे। मग त्याच्यानंतर आहे ना, मी खाली जायचं होतं मला, आणि कारण जे काही खालची कामं असतील ना, तर ते पूर्ण करून घ्यायचे होते। तर ते माझी मुलगी अभ्यास करायला लागलेली आहे। आणि तर आता हा व्हिडिओ आहे कोजागिरी पौर्णिमे दिवशीचा। तर त्या दिवशी आहे ना, मला संध्याकाळी आम्हाला बुद्धविहारात पण जायचं होतं, आणि तर माझ्या दिवशी खूप मोठे कामं पण होते। तर मी काय केलं, पहिले जे वरती आहे ना, पहिले सर्व वाढू घातलं, वाढवणं जे होतं ते, म्हणजे हा व्हिडिओ 2-3 दिवसाचा आहे। तर ना आमच्या इथे ना म्हणजे देवी माता उठल्या तर म्हणजे ते त्यांचं विसर्जनाचं हे होतं। तर मग इथून ती रॅली चाललेली होती बाहेर। तर मी थोडंसं तुम्हाला दाखवू लागलेली आहे। आणि त्याच्यानंतर मग आता हा दिवस आहे, दुसरा दिवस, म्हणजे सोमवारच्या नंतर दुसरा दिवस आहे। तर मंगळवार त्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा। तर मी घरातली साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे। सगळे भांडे वरती आणले घासायसाठी, आणि पहिले रॅगा घासून घेते म्हटलं। पण रॅग घासायची पद्धत म्हणजे कशी आहे, काही जण आहे ना घासणीनंच घासतं, पण घासणी नाही घासायची रॅग, कारण ही रॅग पत्र्याची असते, ती लागती हाताला। त्याच्यामुळं आपला जर नरम कपडा असतील ना, काही बी असो, रुमाल असो किंवा काही असो, रुमाल कपडा घ्यायचा, हाताला असा अप्लाय करायचा, लावायचा हाताला व्यवस्थित लगे, आणि त्याला साबण लावून एकदम स्वच्छ घासून धुवून घ्यायचं, म्हणजे आपल्या हाताला लागत पण नाही आणि आपली रॅग पण छान निघते। फक्त चला, ज्या ठिकाणी खूपच असा जिद्दी डाग आहे ते निघत नाही, तेव्हाच घासतीने थोडंफार घासायचं, नाहीतर तेवढाच भाग घासून घ्यायचा, नाहीतर पूर्ण रॅग ही त्या कपड्यानं घासून घ्यायची, म्हणजे आपल्या हाताला पण लागत नाही आणि रॅग पण खूप छान स्वच्छ निघते। तर मी असंच केलेलं आहे। तर तुम्ही म्हणता आणखी व्हिडिओ का नाही आले, तर सांगते मी तुम्हाला, माझं ना, मी दिवसभर कामं करते, तुम्हाला तर माहिती, दिवसभर कामं करते मी, आणि संध्याकाळी रात्री आहे ना एडिटिंग करायला खूप झोप येते, त्याच्यामुळं मग काय होऊन न राहिले मारेजान करणं, कारण मी थकते दिवसभराचा आणि लगेच झोपून जाते, तर असं व्हायला लागलेलं आहे। तर चल जाऊ द्या, असं काही दिवस फक्त हे घरातलं एकदा व्यवस्थित झालं ना, तर मग मी रेग्युलर टाकणारच आहे व्हिडिओ। जे अशी झाली असते ना वाकरी, म्हणताय खाली डायरेक्ट ती खाली पडली असते, तुझ्या अंगावर पडली असते। तर ते घासत असताना मी खरंच खूप जोरात पडणार होते बरं का, पण मी थोड्याशा कारण वाचले। तर असं असते, कामं करताना आपल्यालाच कळत नसते काही गोष्टी। तर ठीक आहे, तर मी असे सांगते तुम्हाला, कधी पण रॅग जर घासत असताना, तर हाताला एकदम तो कपडा असं नरम वाला तो घ्यायचा, आणि त्यानंच एकदम केअरफुली रॅग घासायची। तर ना आता मी मस्त छान नळ सुरू केलेले आहेत आमच्या पप्पांनी। तर मग ते पाणी एकदम चांगल्या खळखळ पाण्यामध्ये दोन्ही पण रॅका मी घासून घेतलेले आहेत, आणि स्वच्छ धुवून पण घेतलेले आहेत। तर ते हे घातलेले आहेत वाळू घालायला, वरती काही नेले नाहीत मी, कारण म्हटलं काय कुठं वरती नेत बसा म्हटलं, खूप थकलेवाणी होतं त्याच्यामुळं। आता घरामध्ये ऊन आलेलं होतं,
तर मग इथंच थोड्याशा सुकू घातलेल्या आहेत मी त्या. तर दोन्ही पण रॅका मस्त छान निघलेल्या आहेत. आता ह्या ना किचन रूममध्ये मी हे लावून देतील आणि त्याच्यानंतर जे गॅसवर आपला पसारा राहतो ना, सगळं पसारा मी याच्यामध्ये लावून ठेवून देईन. त्याच्यानंतर मग संध्याकाळी आम्ही गेलेलो बुद्धविहारात, कारण बुद्धविहारामध्ये कोजागिरी पौर्णिमेचा खीरदान होती. तर मग इथे मस्त बुद्धवंदना घेतलेली आहे इथे बायकांनी, सगळ्या महिला मंडळाच्या बायका होत्या. तर या दिवशी आहे ना चंद्र हा पूर्ण असतो, म्हणजे खूपच पॉझिटिव्हिटी राहते या दिवशी वातावरणामध्ये. म्हणजे कसं असते माहिती आहे का, कोजागिरी म्हणजे काय, कोजागिरी म्हणजे काय, जागृती, शांती आणि मैत्रीभाव याचं प्रतीक असते. ही फक्त चंद्रप्रकाशाचीच रात्र नाही, तर मनातील अंधकार दूर करून ज्ञान प्रकाशाने उजळण्याची रात्र असते. तर या दिवशी बुद्धविहारामध्ये खीरदान आणि बुद्धवंदना केली जाते. बुद्धवंदना घेतलेली आहे आम्ही इथे. तर मग आम्ही दर्शन घेतलेलं आहे गौतम बुद्धांचं, आम्ही बाबासाहेबांचं, जे आमचे काही फोटो पण काढलेले आहेत. तर ठीक आहे. तरी मी घरी आलेली आहे. तर मग जेवण झाल्यानंतर मग आम्ही ना वरती आहे ना मस्त चूल मांडलेली आहे. तर कशासाठी, तर आम्हाला करायची होती खीर. तर तुम्ही बघू शकता वरती चंदमामा किती छान दिसायला लागलेला आहे. तर खूपच या दिवशी तर खूप पॉझिटिव्हिटी राहते वातावरणामध्ये. आम्हाला आहे ना आज आहे ना चूल लावायची होती, मग चूल आणायची होती विकत. तर मग यांना काही आठवण राहिली नाही. तर मग इकडून तिकडून विटा आणल्या शोधून इथं मस्त चूल मांडली आणि ज्या ज्या वस्तू असतात ना आपल्याला आवश्यक आहे ते सगळे आणून ठेवलेले आहे इथे. तर तुम्ही बघू शकता. काय झालं तर माहिती आहे का, संध्याकाळी मी पप्पाला काय म्हटलं होतं की लवकर दूध आणा, कारण माहिती आहे काहून, कारण कोजागिरी पौर्णिमे दिवशी आहे ना दूध उरतच नाही, म्हणजे बाहेर जास्त भेटतच नाही, कारण सगळेजण दुधाची खीर करतच ना त्याच्यामुळं. तर मग आम्हाला ना दूध आणायचं होतं. मग ते आम्हाला 1 लिटर दूध भेटलं. तर म्हटलं जाऊ दे, म्हटलं असं 1 लिटरचं 1 लिटर गाईचं दूध आणलं आम्ही ना. त्याच्यानंतर मग यांनी ते पूर्ण मसाला आणला, त्या खिरीचा जो मसाला असते ना मेन, ते पण आणलेलं होतं. मग इथे मी ना थोडे काजू आणि विलायची घेतलेलं आहे, मस्त कुटून घेता इथे बारीक. अशी साधी सिंपल चूल मांडलेली आहे कशी तरी, आणि त्याच्यावर आहे की ना आम्ही खीर केली, कारण बाहेर इतकी हवा होती ना तर खूपच. मग ते ना मी हे ड्रायफ्रूट्स होते ना ते सगळे खलबत्त्यामध्ये छान बारीक करून घेतलेले आहेत. आणि ते जो मसाला असेल ना आपला खीर करायचा तो आणलेला होता, तर ते पण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. साखर टाकली आणि हे मस्त फिरून घेत आहे. आणि जे आपले चंद्र असते ना त्यांचं पूर्ण प्रतिबिंब या खिरीमध्ये पडायला पाहिजे. खूप बेस्ट असते, खूप छान असते तसं. तर आता मी आहे ना हिवाळ्यामध्ये ना वरती मस्त चूल मांडणार आहे आणि तो स्वयंपाक करत जाईन वरती. तर तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये दिसणारच आहे पुढचे ब्लॉग. माझ्या मोबाईलमध्ये स्टोरेज इतकं भरायला लागलेलं आहे ना तर खूपच, कारण याच्यामध्ये खूप मोठे व्हिडिओ झालेले आहेत, त्याच्यामुळं पूर्ण रिफ्रेश करावं लागणार आहे, तेव्हाच याच्यामध्ये मी ब्लॉग करू शकते. तर चला असो. तर झालेली, तर तुम्ही पण अशीच खीर केलेली आहे का बाहेर वातावरणामध्ये, तर नक्की सांगा मला कमेंट्समध्ये. कोणी कोणी बाहेर खीर केलेली आहे, म्हणजे आपल्या अंगणात म्हणा किंवा पटांगणात म्हणा किंवा टेरेसवर म्हणा. तर आम्ही लाईट बंद केलेलं आहे कशासाठी, तर कारण चंद्राचं पूर्ण प्रतिबिंब खिरीमध्ये पडलेलं होतं. तर ते बघूनच खूप आनंद वाटला. याच्यामध्ये पुन्हा दूध टाकलेलं आहे मी आणि एकदा पुन्हा याला फिरवतो छानपैकी. तर कसं असते माहिती आहे का, कोजागिरी पौर्णिमे दिवशी आहे ना आपण चंद्राच्या प्रकाशामध्ये जी खीर ठेवतो ना ती खूप आरोग्यदायी मानली जाते असं म्हणतात. आणि कोजागिरी पौर्णिमे दिवशी आहे ना वर्षावा समाप्ती पण असते, म्हणजेच भिक्षू आहे ना पुन्हा प्रवास आणि धर्मप्रचार सुरू करतात. तुम्ही बघू शकता वर चंद्र छान दिसत आहे. तर आता खीर झालेली आहे, 3 कप मांडलेले आहेत मी माझ्यासाठी, माझ्या मुलासाठी आणि यांच्यासाठी. आता मुली तर झोपलेल्या आहेत, एक तर अभ्यास करायला लागली, ती काय आली नाही वरती, तर मग तिला खालीच नेऊन दिली खीर. चला व्हिडिओचा एंड करते, बाय.